शब्दरूपी तिळगुळ घ्या, गोड बोलतच आहात तसेच बोलत राहा. मकर संक्रांत हा एक गोड सण आहे. तुम्हाला शुभेच्छा देण्याचं एक निमित्त आहे. ही मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना खूप भरभराट, सुखसमृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. नमस्कार, मी रुपाली आणि रुपाली किणगी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती 2024 याविषयी संपूर्ण माहिती, संक्रांत देवीचे वाहन कोणते, तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे याची संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला सण आहे. या सणाला धार्मिक तसेच शास्त्रीय महत्त्व आहे. संक्रांत म्हणजे सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश. 14 जानेवारी या दिवशी सूर्य मकर राशीत संक्रमण करतो, म्हणून या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात. या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. तसेच या दिवशी दिवस व रात्र हे समान असतात आणि या दिवसापासून दिवस मोठा तर रात्र लहान होत जाते. भारतातील विविध राज्यात विविध नावाने हा सण साजरा केला जातो. तमिळमध्ये पोंगल, पंजाबमध्ये लोहरी, आसाममध्ये बिहू अशा नावांनी साजरा केला जातो. 2024 या वर्षी सूर्य 14 जानेवारी मध्यरात्री 2:42 मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि आपले भारतीय सण हे सूर्याच्या उदय तिथीनुसार साजरे केले जातात. त्यामुळे यावर्षी संक्रांत 15 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. संक्रांतीचे फल रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तर रात्री 2:42 सूर्याचा मकर राशीत प्रवेश. संक्रांतीचे पुण्यकाल सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सकाळी 7:17 ते संध्याकाळी 6:20 या दिवशी संक्रांत देवीने संक्रासुराचा नाश केला अशी कथा पुराणात आहे. ही संक्रांत देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर विविध रंगाची वस्त्रे, विविध शस्त्रे, फूल घेऊन येते. 2024 यावर्षी संक्रांत देवीचे वाहन हे घोडा आहे, तर उपवाहन सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले आहे आणि हातामध्ये भाला हे शस्त्र घेतलेले आहे. कपाळावर हळदीचा टिळा आहे, तर वयाने ती वृद्ध आहे. वासाकरिता दुर्वा घेतलेली आहे आणि जातीने ब्राह्मण आहे. तिचे वार नाव घोरा आहे आणि नक्षत्र नाव महोदरी आहे. तिने सोन्याची आभूषणे परिधान केली आहेत व ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकालात दान केल्याने पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. तर या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, तांदूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी वस्तू ब्राह्मणाला किंवा गरिबाला दान करू शकता. तसेच या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. त्या कोणत्या? तर या दिवशी तामसिक आहार घेणे टाळावे, म्हणजेच मांसाहार टाळावा. गवत, वृक्षतोड करू नये. गाई म्हशींची धार काढू नये. या दिवशी आपल्या घरी कुणीही आले तर ती व्यक्ती रिकाम्या हाताने जाणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवशी कामविषयक सेवन टाळावे. मद्यपान करू नये, कुणाचाही अपमान करू नये. महाभारतात या दिवशी पितामह भीष्म यांनी देहत्यागासाठी हा दिवस निवडला होता, कारण या दिवशी मृत्यू आल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी पुराणात मान्यता आहे. संक्रांतीचे 3 दिवस असतात. पहिला भोगी, दुसरा संक्रांत आणि तिसरा किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी शेतात आलेली खरीप पिके म्हणजेच गाजर, हरभरा, वांगी, पालेभाज्या, मटार यांची भेसळ भाजी बनवली जाते. त्याला आपण भोगीची भाजी म्हणतो. या दिवसात भरपूर थंडी असते, म्हणून तीळ लावलेली बाजरीची भाकरी, गुळपोळी असे पदार्थ बनवले जातात. कारण यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. तीळमुळे स्निग्धता निर्माण होते आणि गुळामुळे उष्णता मिळते, म्हणून हे पदार्थ बनवले जातात. ही भोगीची भाजी, बाजरीची भाकरी आणि गुळपोळीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही रेसिपी पाहू शकता. या सणाचा दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी सुगड पूजन केले जाते. हे सुगड पूजन का केले जाते, ते कसे करावे याची माहिती आता आपण पुढे पाहूयात. दिवशी लवकर उठून स्नान आटोपून आपल्या दारापुढे सुंदर अशी रांगोळी काढावी आणि त्यानंतर सुगड पूजनाची तयारी करावी. यासाठी बाजारातून मातीची छोटी मडकी म्हणजेच खण किंवा सुगड आणायचे आहेत. हे
5, 7 किंवा 10 आपल्या घरी जशी परंपरा असेल त्याप्रमाणे आणायचे आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर झाकण्यासाठी एक छोटी पणती लागणार आहे. आता आपण यासाठी लागणारं ववस्याचं साहित्य पाहूयात. ववसा म्हणजेच वाण. आपल्या शेतात यावेळेस जी खरीप पिके आलेली असतात, जशी गाजर, मटार, बोरे, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीचे कणीस, ऊस, या सर्वांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या सर्व मिश्रणालाच आपण ववसा किंवा वाण म्हणतो. सुगड म्हणजे समृद्धीचे प्रतीक आणि ही जी सर्व धान्य आहेत, ही निसर्गाने दिलेले जे दान, आपल्याला दिलेले दान आहे, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सुगड पूजन केले जाते. प्रथम पाटावर एक सुंदर असे ब्लाऊज पीस किंवा कापड अंथरून त्याच्यावर 5 तांदळाच्या राशी करायच्या आहेत. यानंतर सुगडाला गोलाकार हळद कुंकू लावून घ्यायचं आहे 5 ठिकाणी. काहींकडे अशा उभ्या रेषा हळद कुंकवाच्या ओढल्या जातात सर्व बाजूंनी. आपण इथे फक्त वरच्या बाजूला गोलाकार हळद कुंकू लावून घेतोय. यानंतर सुगडाच्या गळ्याला हा सुताचा दोरा 5 पदरी गुंडाळायचा आहे. आता ही पद्धत आमच्याकडे आहे, काही जणांकडे नसते. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आता या गुंडाळण्याला सुतावणे असेही म्हणतात. आपले 5ही सुगड हळद कुंकू लावून मी तांदळाच्या राशींवर ठेवलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण हा ववसा किंवा वाण भरूयात. सर्व सुगडांमध्ये मी वाण भरून घेतले. आता याच्यामध्ये मुख्य वस्तू म्हणजे तिळगुळ घालायचे आहेत. तिळगुळ हे आपल्या शरीरात स्निग्धता आणि उष्णता निर्माण करतात, म्हणून संक्रांतीला तिळगुळ देण्याची पद्धत आहे. यानंतर हळद कुंकू व्हायचे आहे, थोडेसे तांदूळ व्हायचे आहेत आणि यानंतर सुगडापाशी फुलं व्हायची आहेत. ही सुगड पूजा तुम्ही परातीत किंवा ताटात किंवा देवाजवळही करू शकता. यानंतर निरंजनाने सुगड पूजा करायची आहे, आरती करायची आहे आणि आपल्या कुटुंबाच्या आनंद, समृद्धी, आरोग्य आणि जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर ही पणती एका सुगडावर ठेवायची आहे. अशा प्रकारे सुगड पूजा केल्यानंतर आपण यातील एक सुगड आपल्या देवासमोर ठेवणार आहोत आणि एक सुगड तुळशीपुढे ठेवणार आहोत. आपल्या साडीचा पदर एका सुगडाला अशा पद्धतीने लावून सुगड पणतीसहित उचलायचे आहे आणि यालाच आपण पदराने झाकणे, सुगड झाकणे किंवा खण झाकणे म्हणतात आणि अशाच पद्धतीने तो देवापुढे ठेवायचा आहे. देवाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर पणती काढून घ्यायची आहे आणि ती आता दुसऱ्या सुगडावर ठेवून तो तुळशीपाशी ठेवायचा आहे. राहिलेले हे 3 सुगड आणि ववसा आपण सवाष्णींना देणार आहोत, वाण म्हणून द्यायचा आहे. तो देताना दोन्ही हातामध्ये वाण घेऊन त्यांच्या डोक्यावर, खांद्यावर आणि पायावर ठेवून ओटीत घालायचा आहे. हा ववसा देताना रामाचा ववसा, सीतेचा ववसा, जन्म जन्म ववसा असे म्हणत एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. नंतर देवाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. 8 दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत गृहिणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात, एकमेकीला वाण देतात. 2024 यावर्षी रथसप्तमी 16 फेब्रुवारीला आहे, त्यामुळे भरपूर वेळ मिळालेला आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्यासाठी. नववधूसाठी तर हा सण उत्साहाचा, आनंदाचा असतो. या दिवशी तिला सासरकडून काळी साडी, हलव्याचे दागिने भेट म्हणून दिले जातात. प्रामुख्याने नवदाम्पत्यासाठी लग्नानंतर पहिल्यांदा येणारा मकर संक्रांतीचा सण खास असतो. या दिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांना सजवलं जातं व दोघांना काळे कपडे दिले जातात, म्हणजेच त्यांच्या नवीन संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये व त्यांचा संसार सुखाचा हो असा आशीर्वाद दिला जातो. संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे नेसण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे हा काळा रंग अधिक प्रमाणात उष्णता शोषून घेतो आणि आपल्या शरीराला ऊब मिळते, त्याचमुळे आपलं थंडीपासून संरक्षण होतं. 2024 यावर्षी संक्रांत देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे आणि रूढी परंपरेनुसार संक्रांत देवीने ज्या रंगाचे वस्त्र घातले आहे ते वस्त्र संक्रांतीच्या दिवशी परिधान करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे योग्य नाही, तर आपण इतर गडद रंगाचे कपडे घालू शकतो, जसे की हिरवा, पिवळा, लाल, नारंगी या रंगाचे तुम्ही वस्त्र परिधान करू शकता. परंतु प्रत्येकाच्या मानणे व न मानणे यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरनाणेही केले जातं. संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच राज्यामध्ये पतंग उडवण्याचाही कार्यक्रम केला जातो. याचे शास्त्रीय कारण म्हणजे सकाळी लवकर सूर्यप्रकाशात पतंग उडवल्याने आपल्याला शरीराला
जीवनसत्व मिळतं, त्याचबरोबर शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि आपल्याही थंडीपासून बचाव होतो. यासाठी पतंग उडवले जातात. त्याचबरोबर तिळगुळ दिले जातात. यामुळेही आपल्या शरीरामध्ये स्निग्धता, उष्णता निर्माण होते. तर असे हे शास्त्रीय कारण आहे. संक्रांतीचा तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. या दिवशी देवीने किंक्रासुरा राक्षसाचा वध केला म्हणून किंक्रांत हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी कुठलेही शुभ कार्य केले जात नाही, परंतु या दिवशी हळदी-कुंकू करणं हे शुभ मानलं जातं. यामुळे कुठलीही हानी होत नाही, असे पुराणात सांगितले आहे. मंडळी, मकर संक्रांतीची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या शेवटी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.